एक पाऊल अजून. खचली पण थांबली नाही. एका छोट्याशा शहरात मिताली नावाची मुलगी राहत होती. तिचं स्वप्न होतं मोठं चित्रकार बनायचं. लहानपणापासून तिला रंगाशी खेळायला खूप आवडायचं. इतर मुलं बाहेर खेळायला जात, ती मात्र कधी मातीवर, कधी भिंतीवर, कधी वहीत ब्रश फिरवत राहायची. शहरातल्या लोकांना वाटायचं, हे सगळं करून काय होणार? पेंटर होऊन कोणाला नाव मिळतं का? पण एकदा मोठ्या शहरात एक नामांकित स्पर्धा आयोजित झाली. तिने पहिल्यांदाच एका मोठ्या स्पर्धेत भाग घेतला. रंग, ब्रश, कल्पना सगळं मनापासून दिलं होतं. पण निकाल लागला तेव्हा ती हरली. तिच्या चित्राला विशेष कुणी दाद दिली नाही. मिताली खूप खचली. तिला वाटलं, हे माझ्यासाठी नाही. मी हे नाही करू शकत. भिंतीवर ठेवलेले ब्रश आणि रंग तिने बाजूला फेकले. त्यावेळी तिच्या आजीने तिचा हात धरला आणि म्हणाली, बाळा, लक्षात ठेव, हार म्हणजे शेवट नाही, ती नवीन सुरुवात आहे. फूल उमलण्याआधी कितीदा कळी गळते. सूर्य उगवण्याआधी कितीदा रात्र काळोखी होते. पण प्रत्येक गळणं, प्रत्येक अंधार ही नव्या उमलण्याची, नव्या प्रकाशाची सुरुवात असते. आजीने तिला परत चित्र काढायला प्रवृत्त केलं. त्यावेळेला मितालीने ठरवलं, मी जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी काढेन. तिच्या चित्रात आता माणसांची वेदना दिसू लागली. हळूहळू तिची चित्र वेगळी दिसायला लागली. आता तिच्या चित्रात आईचं ममत्व दिसू लागलं. लोकांनी तिला ओळखायला सुरुवात केली. एकदा तिचं चित्र एका छोट्या प्रदर्शनात लावलं होतं. तिथे एक वृद्ध चित्रकार आला. तो म्हणाला, तो बराच वेळ चित्रासमोर उभा राहिला. मुली, तुझ्या चित्रात आत्मा आहे. ही तुझी ताकद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एक दिवस तिला त्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं. सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. लोकांनी पहिल्यांदाच तिला तिच्या मेहनतीसाठी दाद दिली. तर मंडळी, या कथेतून एवढंच सांगायचं आहे. आपण मेहनत करत राहिलं तर एक दिवस यश नक्की आपलंच आहे. त्यासाठी थोडे त्रास सहन करावे लागतील, थोडे चढ उतार येतील, बऱ्याचदा अपयश येईल, पण एकदा नक्कीच यश मिळेल. त्यासाठी आपण खचून चालणार नाही व थांबून देखील चालणार नाही. सतत मेहनत करत राहणं हेच यशाचं पाऊल आहे. म्हणून कथेचं शीर्षकच आहे, एक पाऊल अजून. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.